मुंबईपासून दुबईपर्यंत प्रत्येक जण म्हणतो होत हा खरा देवगड हापूस. पण एक प्रश्न अजूनही जिवंत आहे. 7 खरा हापूस नेमका ओळखायचा कसा? मुंबईपासून दुबईपर्यंत प्रत्येक जण म्हणतो हा खरा देवगड हापूस. पण एक प्रश्न अजूनही जिवंत आहे. खरा हापूस नेमका ओळखायचा कसा? देवगड हापूस. इतके देवगड हापूस बाजारात आलेत की आता देवगडच्या लोकांनाच प्रश्न पडलाय, आपल्या झाडांना एवढे आंबे लागले कधी? सगळे दिसायला सारखे, पण प्रत्येक आंबा हापूस नसतो. हापूस फक्त दिसण्यात नसतो रे. त्याचा सुगंध, त्याची साल, त्याचा रस, ही ओळख अनुभवावी लागते. खरा देठाकडून पिकायला सुरुवात करतो, रंग केशरी होतो आणि त्याचा सुगंध संपूर्ण घर भरून टाकतो. खरा हापूस कापल्यावर एक वेगळाच सुगंध हवेत पसरतो. त्याची साल पातळ असते, बाठा लहान असतो. त्याची साल पातळ असते, बाठा लहान असतो आणि रस सोनेरी नाही तर गडद केशरी आहे. हा खऱ्या आंब्याचा खरा आनंद आहे. पण पैशाच्या स्पर्धेत काही व्यापारी आंब्याला 8 दिवस नाही, फक्त 2 दिवसांत पिकवतात. हेच रसायन जे गॅस वेल्डिंग मध्ये वापरलं जातं. बाहेरून पिवळा पण आतून कच्चा, दिसायला हापूस पण चव, सुगंध, आत्मा काहीच नाही. हे सर्व फसवे आहे. कोकणात आंबे पिकवणं म्हणजे विज्ञान नाही, ती परंपरा आहे. गवताच्या उबेत, समुद्राच्या हवेत आणि निसर्गाच्या वेळेनुसार तयार होतो बंदात खरा हापूस. आता पुढच्या वेळी आंबा घेताना फक्त नावावर विश्वास ठेवू नका, कारण खरा हापूस ओळखायला डोळं नाही तर अनुभव लागतो. हा फक्त आंबा नाही, हा कोकणाचा अभिमान आहे. शेतकऱ्याच्या घामाचा सुगंध, समुद्राच्या वाऱ्याची गोडी आणि मातीतल्या प्रेमाची चव. खरा हापूस खाल्ल्यावर नाही तर आयुष्यभर लक्षात राहतो. याला म्हणतात निसर्गाची देणगी, जी आपल्याला नेहमी आठवणीत राहील.